नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेतकरी चळवळी, छोट्या छोट्या सामाजिक चळवळी, या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत काढायचे, एक लक्षात घ्या. काही ठेवायचं नाही. विरोधात बोलला की त्याला ठोकला. तो नवीनच एक सुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा आणला, त्याच्या अंतर्गत सगळं संपवायचंय. आता छावा आणि शेतकरी संघटना आणि समविचारी पक्ष संघटना ज्या तुम्ही एकत्र करताय, म्हणजे तुमचा दौरे संपल्यानंतर मग छावा आंदोलनासाठी नाही, त्याच्यात रणनीती ठरत जाणार आहे, एक लक्षात घ्या. आंदोलनाची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी करतोय. दौऱ्यातच तो आंदोलनाची घोषणा करत जातोय आणि ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहे पुढची. तुम्ही काही बोलायला चालतं. तुम्ही आज शेतकऱ्यांचे पोरं निवेदन द्यायला आले, त्यांना मारल्याला चालतं, परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत. जर दादाच अशा चुकीच्या शब्दाचे वापर करत होते पाठीमागच्या काळात, मग तुमचे मंत्री का करणार नाहीत? म्हणून आम्हाला असं समजलंय की हे तुम्ही सगळे एका माळ्याचे मणी आहात. फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला. तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार. मग त्याच्यात आता कोकाटे आहेत, सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत, ती सगळे लोक तसे आहेत. ती माळ पूर्ण कंप्लीट व्हायची आहे. आता तुम्हाला एक एक मनी सगळा त्यातून उघडा होणार आहे, दिसणार आहे. राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही. त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, विभाग वाईज वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत. उद्याच्या शनिवारपासून मी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागांचा दौरा करणार आहे. शेतकऱ्याकडून मला बोलावणं येतंय, त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकतेत सध्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही आहोत. सोयाबीनला भाव नाही. सोयाबीन आमचं आज एकरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्च आहे साहेब 22,000 ते 25,000 रुपये. तुम्ही केंद्र सरकार कुठला तरी 4,500 4,892 रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता. आता या वर्षी काय नव्यानं काढलाय आणखी मी माहिती घेतली नाही. 132 रुपयेपर्यंत तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले, पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांचे वाहनं मात्र मागे रांगा लावून 8-8 दिवस 10-10 दिवस त्या ठिकाणी उभा करता. म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे. आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय. निवडणूक झाली, जिंकून आले, अनापेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं, सत्तेत बसवलं आणि तुमची भाषा बदलली. आम्ही कर्जमाफीचा विषय बोललाच नव्हता. सरळ सरळ तुम्ही खोटं बोलताय. तरीही आम्ही कालच्या या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शब्दाचे किती पक्के आहेत हे महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं. तुम्ही काल दाखवून दिले. तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाहीत. दादा, तुमचा वादा ही झुटा आहे हे सिद्ध करून दाखवले तुम्ही. काही चुका करायच्या पाठीमागच्या काळात ते धरणाचा विषय झाला, त्यावेळेस तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या त्या समाधीवर जाऊन दिवसभर बसलात. काय तर आम्ही आत्मक्लेश महाराष्ट्राला दाखवायचं. एक दिवसभर मी बोललो नाही, समाधीवर जाऊन मी आत्मक्लेश केला वगैरे वगैरे. ही सगळी नाटकं आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकायला पाहिजे होतं. किंवा विरोधाला विरोध म्हणून विजय घाडगे किंवा छावा संघटना कृषी मंत्र्याला विरोध करत नव्हती. महाराष्ट्र बोलतोय हा चुकीचा वागलाय तुमचा मंत्री, तुम्ही त्याला काढलं पाहिजे. तुमची काय मंत्रिमंडळात बैठक होते काय, तुम्ही लगेच सगळं चित्र बदलून टाकता काय, संध्याकाळी ताज हॉटेलमध्ये तुमच्या पार्ट्या होतात काय, काय पद्धत लावली आहे सरकार तुम्ही. परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरं रूप तुमचं काल बघितलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही निर्णय न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजावी लागणार आहे. विचारा काय तुम्हाला विचारायचं असेल तर.
नाही, उद्या शनिवारपासून मी बाहेर पडतोय. मराठवाड्यातून सुरुवात आहे माझी, नांदेड जिल्ह्यातून. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव, बीड, धाराशिव, लातूर हा पहिला टप्पा. त्याच्यानंतर मी विदर्भात जाणार आहे. विदर्भातले काही जिल्हे करल्यानंतर खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा आहे. काय नाही, फक्त जातीचं समीकरण. कोकाटे हे मराठा आहेत म्हणून मराठा समाज विरोधात जाईल आणि गणित उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत काय आहेत त्याच्यासाठी त्यांनी गणित लावलेलं आहे. ह्या लोकांना काही देणे घेणं नाही, फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत आणि सत्ता ताब्यात ठेवायच्या, एवढं यांच्या डोक्यात आहे. काही यशस्वी होणार नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही शेतकऱ्यांना डिवचले. आता या जगाला पोसणारा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला तुम्ही डिवचलंय. तुमचा कसलाही फॉर्म्युला आता काम करणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला हे सगळी किंमत तुम्हाला मोजावं लागणार, एक लक्षात घ्या. कर्जमाफी, पीक विमा आणि सोयाबीनला 8,500 रुपये भाव, ह्या दौऱ्यातले प्रमुख 3 मुद्दे आमचे राहणार आहेत. नाही, आता आज संध्याकाळी आमचा पूर्ण रूट ठरतोय. जिल्हा वाईज, तालुका वाईज, गाव वाईज लोक बोलवायला लागले. गाव खेड्यातूनच आम्ही तो दौरा काढणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणाऱ्या संघटनासोबत असणार आहे. माझ्यासोबत रविकांत तुपकर साहेबांची शेतकरी क्रांतिकारी संघटना आहे. आणखीन काही समविचारी संघटना, शेतकऱ्यांचं हित ज्यांना पाहायचंय, मोठा दृष्टिकोन ठेवून सोबत येणार आहे, त्यांना आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, आणि तुपकर साहेब तर आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात आहेत. नाही, एक लक्षात घ्या, छावा संघटना म्हणजे शेतकऱ्यांची पोरं. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, आमच्या संघटनेत कुठल्या अधिकाऱ्याची पोरं नाही. आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोरं, गरिबांची पोरं आहेत आणि ही गरिबांची लढाई आता श्रीमंताच्या विरोधात सुरू झाली. होईल ना, संघटनेची बांधणी होईल. एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून छावा संघटनेकडे इथून पुढे लोक बघतील. समाजाचे विषय आहेत, त्याही लढ्यात आम्ही आहोत आणि जातीपातीचा विषय नाही. आता जरी संघटना सर्वश्रोत आहे की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जातं छावा संघटनेला, परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीनं लढायच्या. काय संपर्क होतो का राजकीय पक्ष वगैरे वगैरे? नाही, एक लक्षात घ्या, आमच्याशी संपर्क करायचा संबंधच येत नाही. या लोकांना माहीत झाले की आपण आपल्याला जे करायचं त्यांनी ते ठरवलेलं आहे. आपण एसी मध्ये बसून, चेंबरमध्ये बसून जो निर्णय घ्यायचे ते घ्यायचेच आहेत. या लोकांना काय संपर्क साधायचा, यांना आणखीन कुठेतरी ठोकून काढायचं, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पोरं ही लढायला तयार झालेली आहेत. सरकार आमच्यावर हल्ले आणखीन पुढच्या काळात करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवणं आणि शेतकऱ्यांची पोरं लढायला सज्ज होणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. नाही पाटील, मी आता तेच म्हणलं ना, जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्वाची आहे. दोन्ही लढाई आम्ही ताकदीने लढणार आहोत. बच्चू भाऊ पण या सगळ्या लढ्याकडे लक्ष ठेवून आहेत. बच्चू भाऊ पण या लढ्यात सोबत राहतील. नाही, एक लक्षात घ्या, आम्ही न्यायाची अपेक्षा सोडून दिलेली आहे. आता ज्या दिवशी अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा पुरवणी जबाब गेलेला आहे. आणखीन पोलिसांकडून आम्हाला आणखी निरोप नाही किंवा काय त्याच्यावर कारवाई केली आहे ह्याच्या संदर्भात ही माहिती नाही, ती दिलीही नाही त्यांनी. मग आम्ही तो सगळा नाद सोडून दिला आता, कारण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. किंमत राहिली नाही. अजितदादाच्या शब्दाला ग्रह खात्यातच नाही, सरकारमध्येही किंमत नाही असं वाटायला लागलं आणि पक्षातही नाही. दादाचं काही चलत नाही असं दिसायला लागलं. हो, कशासाठी ठेवायचा? शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मरोस्तूर मारलं, तुम्ही त्या लोकांना पाठ जामीन देता, मग कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही चोरांना पाठीशी घालताय, कुणाच्या सांगण्यावर घालताय मला माहित नाही. अजिबात नाही, आणखीन तर काही केलेलं नाही. त्यातलेच काही जे लातूरचे मारेकरी आहेत किंवा आपल्यावर हात उचलला, आपल्याला शिवीगाळ केली, त्यांना वाचवण्यासाठी काही संघटना पुढे केली आहे?
की त्याच्या संदर्भात मला माहिती नाही. सूरज चव्हाण यांना छावा स्टाईलमध्ये उत्तर भेटेल. नाही, आता शेतकरी सगळे रस्त्यावर उतरणार आहेत. मी एवढंच सांगतो की सूरज चव्हाणांनी सांभाळून राहू. कोण काय करेल मला माहित नाही, परंतु त्यांना माझा सल्ला आहे, सांभाळून राहा. स्वागत करू ना. आता दौरा ज्या दिवशी आमचा संपेल, जसं एक एक टप्पा पूर्ण होईल त्या टप्प्यात आमच्या सगळ्या विभाग वाईज लोकांची चर्चा होईल, त्या टप्प्याने आम्ही जातोय. पण शेतकऱ्यांची मजबूत ताकद या महाराष्ट्रात उभी राहील. या टप्प्याला किती दिवस कालावधी दिला? 15 दिवस. 15 दिवस. ज्या पद्धतीने नागपूरमध्ये तुमचा उद्देश लावला महाराष्ट्रभर करणार वाटेमध्ये कुठे दौऱ्याच्या दरम्यान परत एकदा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काय प्रयत्न करताय का पुढे? ना हल्ला झेलू पचवू, शेतकऱ्यांसाठी मरायला तयार झालेले कार्यकर्ते होतात. आम्हाला बघायचे सरकार किती मारणार आहे. मार खायला तयार आहोत, मरायला तयार आहोत. तुम्हाला संरक्षणाची काय अपेक्षा आहे का? नाही नाही नाही, मला संरक्षणाची अपेक्षा नाही. अहो, ज्या लोकांनी मला मारल्याच्या नंतर, माझ्या सहकार्याला मारल्याच्या नंतर संरक्षण आम्हाला द्यायचं सोडून त्यांना संरक्षण दिले, तर ह्या गेस्ट हाऊसला संरक्षण वाढवलं, एक लक्षात घ्या. मग सरकार कुण्या पद्धतीने काम करते हे तुम्ही बघितलं त्या दिवशी सगळं चित्र. मग ह्या लोकांकडून मी संरक्षण मागायची गरज नाही. माझ्या शेतकऱ्यांची पोरं आहेत माझ्यासोबत. या दौऱ्यामध्ये किती लोक जाणार आहेत तुमच्यासोबत? हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचं सगळं आग्या माहोळ आहे. मी त्याची कल्पना करू शकत नाही की आता किती लोक निघतील, काय माहिती नाही. तर असंच पुढे आगे मंगळात आमने सामने आले तरी आपली पार्श्वभूमी काय झाली? होईल, जे घडल ते तुम्हाला दिसणारच आहे. तुम्ही सोबतच असणार आहेत. आपल्या मारहाणीमध्ये या लातूरच्या ठिकाणी असे काही व्यक्ती नव्हते त्या ठिकाणी, तरी पण त्यांची नावे तुम्ही घेतात असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण तुम्ही फिर्याद दिली म्हणून त्यांनी नावं घेतली. पोलिसांनी तो व्हिडिओ पाहायला पाहिजे. त्याच्यात कुणी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करा. जे नसतील त्यांची नावं तुम्ही काढा. वाटलं आमचं त्याचा जबाब नोंदवा. आम्ही म्हणत नाही तुम्ही त्यांचं नाव घेतलं, यांचं आम्ही घातलं. आम्हाला जेवढं लोकांनी सांगितलं, आमच्या सहकाऱ्यांनी माहिती आहे तेवढी नावं आम्ही दिलेत. आम्ही म्हणू शकलो असतो ना तटकरे होते तिथं म्हणून, संजय बनसोडे होते म्हणू शकलो असतो, बाबासाहेब पाटील होते म्हणू शकलो असतो. पण आमची अवलाद खोटं बोलणारी नाही. तुमची अवलाद खोटं बोलणारी आहे. तुम्ही या ठिकाणी बसून सांगितलं की आमच्या नेत्यांना अपशब्द वापरले, असंवैधानिक शब्द वापरला. एक शब्दही बोलला नाही आमच्या पोरांनी, किंवा मीही बोललेलो नाही. कॅमेरे तुमचे त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त होते. सगळं कॅमेरा टिपलेला आहे. त्या तटकऱ्यांना तुम्ही राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता गळ्यात गमजा घालून शिव्या घालत होता तिथं त्या वरच्या हॉलमध्ये. धाराशिवचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. म्हणजे तुमचं म्हणजे लेकरून दुसऱ्याचा म्हणजे बाब्या. आपल्यावर हल्ला झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना टेंडर दिले जात आहेत 7-7 लाखांची. ठीक आहे ना, बक्षिसाचं वाटप झालेलं आहे. बक्षिसाचं वाटप झालंय, होऊ द्या. शेवटी पुरस्कार मिळालाच पाहिजे चांगल्या कामात. त्यांच्यासाठी ते चांगलं काम आहे. भाऊ, शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा मोठा विरोध होतोय. सरकारविरोधात त्यांची सुद्धा एक झूट होती आहे. आता या लढ्याला तुमचा पाठिंबा असणार आहे? नक्कीच. जिथं जिथं शेतकरी अडचणीत राहील, जिथं शेतकरी विरोधी धोरणं सरकार राखते, त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीनं राहू. कोकणांचा राजीनामा होतच नाहीये. मग आता नेमकी म्हणजे बदल होणार अशी चर्चा होती, राजीनामा होते अशी चर्चा होती. मात्र तसं काही होताना दिसत नाही. आता नेमकी ठाम कशा पद्धतीने त्याला उत्तर देणार? नाही, आम्ही आता तेच सांगितलं की आमचा विश्वास उडाला ह्या लोकांवर. अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे हे मी महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु दादांनी सिद्ध करून दाखवले की ते शब्दाचे पक्के नाहीत. त्याच्यामुळे आता आमचा या लोकांवर विश्वास नाही. आम्ही निघालो आमच्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठीला. शेतकरी संवाद यात्रा आमची निघणार आहे. शेतकऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन सरकारच्या विरोधात एक मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे. कृषी मंत्री पद बदलणं शेतकऱ्यांची भावना महाराष्ट्रातली समजून घ्यायला पाहिजे होती, अपेक्षित होतं, परंतु ते झालेलं नाही. मंगळवारपर्यंत वेळ दिला होता. मी मंगळवारी काहीच बोललो नाही, परंतु आज बोलतो की दादांनी शब्द पाळला नाही. दादाचा वादा झुटा निघाला. पुढची लढाई आम्ही ताकदीने लढू. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी माणिकराव गोगाटे ज्येष्ठ आहेत आणि ते जुने म्हणतील असं देखील म्हणतात. त्यांना समज द्यावी, मात्र राजीनामा नको. अरे ज्येष्ठ बी म्हणता, पुन्हा समज बी द्यायला म्हणते. लहान लेकरू बिकरू आहे का ते समज द्यायला? ज्येष्ठ म्हणल्यानंतर दुसऱ्याला मार्गदर्शन करा ना तुम्ही. तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हीच म्हणताय मंत्री चुकतायत, मग त्या कोकाट्याला मार्गदर्शनाच्या भूमिकेत ठेवा तिथं. व काय चुकतंय, रोज कुठला मंत्री चुकलाय तर त्यानं जाऊन त्या कोकाट्याकडे जाऊन बसलं पाहिजे, तासभर एक ट्युशन घेतलं पाहिजे, क्लास घेतला पाहिजे. ज्येष्ठ आहे ना, मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांनी. हाच म्हणतोय बाबा सरकार भिकारी आहे, ढेकळाचे पंचनामे करू का, त्याच्यानंतर शेतकरी माजोरी. चुकीचं आहे हे. सरकार पूर्णपणानं चुकीच्या पद्धतीनं काम करते. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे, हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही लोक जवळ केले.
तुमच्याही मंत्रिमंडळातले काही लोक चुकतायत, या सगळ्यांना असं हाकलून द्या. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही. आता ह्या लढ्यामध्ये 18 पगड जाती आहेत. तुम्हाला वाटलं पाठीमागच्या काळात एखाद्या जातीचं आंदोलन उभं राहिलं तर ते कसं बदलं, कुण्या बाजूला घेऊन जायचं आणि दुसऱ्या जाती आमच्या बाजूला करायच्या, ते होणार नाही. आता ह्याच्यात सगळे लोक आहेत. जमीन नसणारा, रोजानं जाणारा सुद्धा व्यक्ती या आंदोलनात उतरणार आहे, एक लक्षात घ्या. गृहमंत्र्यांनी कपडे बदलले म्हणून राजीनामा घेतला आहे. लंबी एक लक्षात घ्या, सरकार कसं चाललं पाहिजे आणि चालवलं पाहिजे ही त्या पक्षाच्या आणि त्या सरकारच्या प्रमुख व्यक्तीचं काम असतं. त्यांनी ह्यांचे कपडे जरी काढून नाचले त्या सभागृहात तरी नवल वाटू नये. आता सभागृह म्हणजे ते आपण त्याच्याकडे एक उच्च दर्जाचं सभागृह आहे, राज्याचं एक न्यायालय असल्यासारखं आपण त्याच्याकडे बघायचं, पण त्याची पूर्ण गरिमा घालवून टाकली. कुस्तीचा आखाडा करून टाकला त्यांनी. आणि हे लोक भाषणात सांगतात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख साहेब, वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे. ते फक्त बोलण्यापुरता आणि त्यांचे फोटो, हे फोटो सुद्धा बघत नसतील त्यांच्या रोज तिथं. काय पद्धत लावली तुम्ही? तुमच्या सत्ताधारी आमदार एकमेकात मारामारी करतायत. तिथं कृषी मंत्री रमी खेळताना बसतोय, काही जण झोपा काढतायत, कॅन्टीन मध्ये मारहाण टावेलवर, बनेनवर, तंबाखू खाणारी लोक काय दिसत आहेत. हे चुकीच्या पद्धतीने चाललंय राज्य. याच्यावरती शेतकऱ्यांच्या पोरांचा अंकुश इथून पुढच्या काळामध्ये मजबूतीने राहणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं मूळ पार्श्वभूमी काय आहे? तुम्हाला काय दाखवून आतापर्यंत काय बोललो मी? अजितदादाचा वादा खोटा आहे असं दाखवून द्यायची ना तुमची बांधिलकी? नाही, मी तेच बोललोय सुरुवातीला. अजित पवार हे राज्यासमोर उघडे पडले. शेतकरी चळवळी, छोट्या छोट्या सामाजिक चळवळी, या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत काढायचे, एक लक्षात घ्या. काही ठेवायचं नाही. विरोधात बोलला की त्याला ठोकला. तो नवीनच एक सुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा आणला, त्याच्या अंतर्गत सगळं संपवायचंय. आता छावा आणि शेतकरी संघटना आणि समविचारी पक्ष संघटना ज्या तुम्ही एकत्र करताय, म्हणजे तुमचा दौरे संपल्यानंतर मग छावा आंदोलनासाठी? नाही, त्याच्यात रणनीती ठरत जाणार आहे, एक लक्षात घ्या. आंदोलनाची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी करतोय. दौऱ्यातच तो आंदोलनाची घोषणा करत जातोय आणि ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहे पुढची. हो, 29 ऑगस्टच्याच अगोदर होईल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचं डिस्टर्ब होणार नाही. शेवटी तोही विषय महत्वाचा आहे, मार्गी लागणं, आणि हाही. या दोन्ही विषय आम्ही बरोबरीने चालवणार आहोत. पाहत रहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.